नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आपण 8वी सायन्सचं जे लेक्चर सुरू केलेले आहे तर त्यातील 2 नंबरचे चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, हेल्थ अँड डिसीजेस. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हे चॅप्टर सर्वांसाठी महत्त्वाचं आहे कारण MPSC परीक्षेमध्ये डायरेक्टली ॲज इट इज क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतात. सो हे चॅप्टर अभ्यासणे त्यासाठीच महत्त्वाचे आहे. आता बघा, आपण महत्त्वाच्या गोष्टी या चॅप्टरमधील कव्हर करूया. बघा, त्यात इथं आपल्याला हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे आरोग्य म्हणजे काय, तर ती आपल्यासाठी तेवढी महत्त्वाची नाही आहे. ज्यांना बघायची असेल ते वाचू शकतात. आणि टाईप्स ऑफ डिसीजेस म्हणजेच रोगांचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहे. बघा, ड्युरेशन म्हणजे त्यांच्या किती वेळ तो एखादा रोग राहतो, तर त्याच्या ड्युरेशननुसार त्याचे प्रकार आहेत, क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज. त्यानंतर रिझन म्हणजेच कारणानुसार प्रकार आहेत. कारणानुसार म्हणजे काय, तर हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवांशिक जे आजार असतात ते, आणि ॲक्वायर्ड डिसीज. तर हेरिडिटरीमध्ये काय कोणते येतात, तर डाऊन सिंड्रोम जो आहे तो येत असतो. आणि ॲक्वायर्डमध्ये इन्फेक्शियस डिसीज जे असतात, उदाहरणार्थ सर्दी, खोकला, डेंग्यू हे येत असतात. आणि नॉन इन्फेक्शियसमध्ये डायबिटीज, हार्ट डिसीज येत असतात. तर अशा प्रकारे हे डिसीजचे टाईप्स आहेत. आता बघा, स्टेट बोर्डमधील काही चार्ट्स जे असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. बघा, आपल्याला इथे इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड वेक्टर्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे हवेतून पसरणारे, पाण्यातून पसरणारे, अन्नातून पसरणारे यांना काय म्हणतात, तर इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. आता आपल्याला इथे डिसीजचे नावं दिलेली आहेत आणि तो डिसीज कशामुळे होतो व तो कशामुळे फैलत असतो आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे हे ते दिलेलं आहे. तर यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात. बघा, पहिला डिसीज आहे TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिससाठी म्हणजेच हा कशामुळे होत असतो, यासाठी पॅथोजन कोणता आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा जो पॅथोजन आहे तो यासाठी कारणीभूत आहे. आणि TB कशामुळे फैलत असतो, तुम्हाला माहीत आहे की TB थुंकीतून फैलत असतो, एअरमधून फैलत असतो. आणि कॉन्टॅक्ट जर झाला तुमचा या पर्सनशी, म्हणजेच त्याने जे मटेरियल यूज केलेलं आहे, समजा एखाद्याला TB आहे व त्याचा शर्ट तुम्ही वापरलं तर तुम्हाला देखील तो होण्याची शक्यता असते. त्यानंतर सिम्पटम्स जे असतात ते बघा, क्रोनिक कफ म्हणजे खोकला येणे आणि थुंकीमधून रक्त येणे, इमॅसिएशन श्वास घेताना त्रास होणे, तर यासारखी लक्षणं आहे TBची. आणि यासाठी प्रिव्हेन्शन कोणतं आहे, तर BCGची वॅक्सिन असते बघा. आणि पेशंटला आयसोलेट करावं लागतं आणि रेग्युलर मेडिकेशन असतात, जसं की DOT. तर DOT हे TBवरची ट्रीटमेंट आहे, मेडिकेशन आहे. आणि यासाठी वॅक्सिन कोणती दिली जाते, तर BCG ही वॅक्सिन दिली जाते. त्यानंतर दुसरा रोग म्हणजेच हेपॅटिटिस, ज्याला जॉन्डिस म्हणतात. तर जॉन्डिसला इथे मराठीमध्ये आपल्याला शब्द दिलेला आहे, तो म्हणजेच कावीळ. ओके, हेपॅटिटिस कावीळ. सो कावीळसाठी व्हायरस कोणते आहेत, तर ABCDE हेपॅटिटिस व्हायरस आहेत हे. तर यांच्यामुळे कावीळ होत असतो. आणि कावीळ इन्फेक्शन होण्याची कारणं कोणती आहेत, तर बघा, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल आणि ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजेच दूषित पाण्यातून होतो, रुग्णासाठी वापरलेल्या सुया जर वापरल्या तर होतो, आणि रक्तपराधन यातून आपल्याला कावीळ होत असतो. सिम्पटम्स काय आहे, ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉसिया, वोमिटिंग आणि ग्रे स्टूल यासारखी सिम्पटम्स आहेत. आता याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. म्हणजेच येलो युरिन तुम्हाला होणे, त्यानंतर अशक्तपणा येणे, नॉसिया, उलटी होणे, ग्रे कलरचे स्टूल, तर यासारखे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर प्रिव्हेन्शन कोणतं आहे, तर उकडलेलं पाणी प्यायला हवं आणि हात जे आहे ते स्वच्छ धुवायला हवे. त्यानंतर डिसेंट्री तुम्हाला माहीत असेल. यासाठी कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत, तर बॅक्टेरिया, व्हायरसेस, शिगेला, बॅसिली, इंटमोबा, हिस्टोलिटिका, तर यासाठी कारणीभूत आहेत. आणि कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून डिसेंट्री होत असते. आणि याचे सिम्पटम्स जे आहे, वॉटरी स्टूल आणि पोटामध्ये दुखणे अशासारखे सिम्पटम्स आहेत. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन, म्हणजे ORS देतात बघा तुम्हाला डॉक्टर. आणि उकडलेलं पाणी तुम्ही प्यायचं आहे, बॉईल केलेलं, आणि फूड जे आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे. क्लोरेला, यासाठी तुम्हाला विब्रिओ क्लोरेली यामुळे हा डिसीज जो आहे तो होत असतो. आणि कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरच्या घेतल्यामुळे तुम्हाला हा डिसीज होतो. आणि याचे सिम्पटम्स बघा, उलटी होणे आणि डायरिया होत असतात, पायामध्ये क्रॅम्प्स येत असतात, तर यासारखे याचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर यासाठी हायजीन वगैरे मेंटेन करायला हवी, बॉइल्ड वॉटर प्यायला हवं. त्यानंतर टायफॉईड कशामुळे होत असतो, तर साल्मोनेला टायफी एक बॅक्टेरियम आहे, त्यामुळे टायफॉईड होत असतो. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर याच्यातून तो फैलत असतो.
आणि याची लक्षणं जे आहेत ते ॲनोक्सिरिया, हेडॅक, ॲबडोमेनवरती रॅशेस येत असतात, डिसेंट्री आणि 104 डिग्रीचा ताप तुम्हाला येत असतो. आपल्याला काय करावं लागेल तर क्लीन वॉटर प्यावं लागेल, वॅक्सिनेशन घ्यावे लागेल आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज याच्यासाठी करावं लागेल. सो बघा आता याच्या पुढे आपल्याला लेक्चर्समध्ये महत्त्वाचं आहे की काही इन्फेक्शियस डिसीज जे आहेत त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्याचे सिम्पटम्स वगैरे आपल्याला इथे दिलेले आहे. आणि आता सध्या अस्तित्वात असलेले काही इम्पॉर्टंट डिसीज आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेले आहे. बघा डेंग्यू, आता तुम्हाला डेंग्यू माहीत असेल की डेंग्यू एका मच्छरामुळे फैलतो. तर ते मॉस्किटो कोणता आहे तर ते मॉस्किटो म्हणजेच एडिस इजिप्ती. ओके, हे नाव लक्षात ठेवा आणि स्पेलिंग देखील तुमचं लक्षात असायला हवं. बघा एडिस इजिप्ती. तर या डासामुळे डेंग्यू होत असतो आणि यासाठी व्हायरस कोणता आहे तर DN14 व्हायरस आहे आणि हा व्हायरस कोणत्या टाईपचा आहे तर फ्लेवी व्हायरस टाईपचा आहे. सिम्पटम्स यासाठी बघा ॲक्यूट फेवर आणि हेडॅक होत असतो, वॉमिटिंग होत असते आणि डोळ्याचे जे सॉकेट असतात ते दुखत असतात आणि डिक्रीजिंग प्लेटलेट म्हणजे प्लेटलेट कमी होत असतात आणि इंटरनल हॅमरेज देखील तुम्हाला होऊ शकतो. तर यासारखे डेंग्यूचे काही सिम्पटम्स आहेत. त्यानंतर बघा इथं मलेरियाविषयी आपल्याला लिहिलेलं आहे. तर मलेरिया कशा थ्रू फैलत असतो, फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो थ्रू फैलत असतो आणि एलिफंटॅसिस जे आहे एलिफंटियासिस तर तो फिमेल क्युलेक्स माशीद्वारा फैलत असतो आणि ॲनाफिलिस अँड एडिस जे असतात ते क्लीन वॉटरवरती ग्रो होत असतात आणि क्युलेक्स जे आहे ती डर्टी वॉटरवरती ग्रो होत असते. मग इथं आपल्याला एडिस इजिप्ती चित्र दिलेलं आहे. सर यासारखा होता हा डास जो असतो तो आहे. आणि स्वाईन फ्लू, आता स्वाईन फ्लूचे रिझन्स काय आहे ते दिलेले आहे. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स, म्हणजेच पिग्स असतात त्याच्यातून तो ऑकर होत असतो आणि हे व्हायरस असतात ते रनिंग नोज थ्रू फैलत असतात, थ्रोटमध्ये आणि सलायवामध्ये असतात. त्यानंतर सिम्पटम्स काय आहे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग आणि सोअर थ्रोट, बॉडी पेन्स. सो हे महत्त्वाचं आहे. बघा आता स्वाईन फ्लूची फर्स्ट केस मेक्सिकोमध्ये 2009मध्ये दिसली होती आणि स्वाईन फ्लू जो आहे तो इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो H1N1. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा आपल्याला पहिली केस कुठे होती तर मेक्सिकोमध्ये होती, हे MPSCने विचारलेलं आहे आणि व्हायरस इन्फ्लुएन्झा H1N1 हा देखील आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, H1N1. सो हे लक्षात ठेवा. आणि जे पिग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना हा व्हायरस होऊ शकतो. आणि डायग्नोसिस कसं होतं बघा स्वाईन फ्लूचं तर इथे दिलेलं आहे. For diagnosis of swine flu, liquid from throat of patient is sent in laboratory. Diagnosis facilities are available in National Institute of Virology (NIV) पुणे and National Institute of Communicable Diseases NICD दिल्ली. म्हणजे स्वाईन फ्लू डायग्नोसिस करण्यासाठी तुमच्या थ्रोटमधील म्हणजे जो पेशंट असेल त्या पेशंटच्या थ्रोटमधील लिक्विड घेतलं जातं आणि त्याची टेस्ट केली जाते लॅबोरेटरीमध्ये. तर तेव्हा डायग्नोसिस होत असतं. आता पुढे आपल्याला दिलेला आहे एड्सविषयी. एड्सचा फुल फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा आहे. हा डिसीज जो आहे तो HIV व्हायरसद्वारा होतो, म्हणजेच ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसद्वारा होत असतो आणि या डिसीजमध्ये विक्टिम सफर्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. म्हणजे एड्समध्ये काय होत असतं की तुमची नॅचरल इम्युनिटी असते, म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर जी असते ती कमी होत असते, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे डिसीज लगेच होऊन जातात. आणि डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे आपल्याला जोपर्यंत तुम्ही टेस्ट करत नाही तोपर्यंत समजणार नाही की तुम्हाला एड्स आहे किंवा एखाद्या पेशंटला एड्स आहे. तर त्यासाठी कुठली टेस्ट असते तर एलिसा टेस्ट, ELISA. तर ही टेस्ट जी असते ती कंडक्ट केल्या जाते आणि त्यामुळे प्रॉपर डायग्नोसिस होत असतं. आणि सिम्पटम्स जे आहे ते पर्सन स्पेसिफिक आहे. आता इथे लक्षात ठेवा की एड्स जो आहे तो टचिंगने आणि फूड शेअरिंगने फैलत नाही आणि आपला बिहेवियर जो आहे HIV पेशंटशी तो नॉर्मल असला पाहिजे. तर आता HIV पहिल्यांदा कुठे दिसला होता तर आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीजमध्ये तो दिसला होता आणि अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड अनएड्स 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे भारतामध्ये 80 ते 85% एड्स कशामुळे होत असतो तर अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट जे असतात त्याच्यामुळे होत असतो. त्यानंतर ॲनिमल थ्रू येणारा दुसरा आजार म्हणजेच रेबीज आहे. बघा रेबीज तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला जर कुत्रं वगैरे चावलं तर तुम्हाला रेबीज होत असतो.
हा काय एक व्हायरल डिसीज आहे आणि ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग्स, रॅबिट्स, मंकी, कॅट याच्यामुळे तो होत असतो. आणि व्हायरस तुमच्या ब्रेनमध्ये इंटर होत असतो न्यूरॉन्स थ्रू. आणि हायड्रोफोबिया असतो, म्हणजे ज्यांना कुत्रा चावतो तर त्यांना पाण्यापासून भीती वाटत असते, सो त्यालाच हायड्रोफोबिया म्हणतात. आणि हे सिम्पटम्स आहे या डिसीजचं. आणि त्यानंतर रेबीज इज अ फॅटल डिसीज, हाऊएव्हर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. म्हणजेच तुम्हाला सिम्पटम्स येण्यापूर्वी टाइमली वॅक्सिनेशन करावं लागेल, तेव्हाच तुम्ही यातून क्युअर होऊ शकतात. आणि सिम्पटम्स जे असतात ते 90 ते 175 दिवसानंतर दिसतात. तुम्हाला समजा आज कुत्रा चावला तर तुम्हाला तो 90 ते 175 दिवसामध्ये समजेल की तुम्हाला रेबीज झालेला आहे. आणि सिम्पटम्स काय आहे की 2 ते 12 आठवड्यापर्यंत तुम्हाला ताप येणे, एक्झायटेशन इन बिहेवियर, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याला घाबरणे. तर अशा प्रकारचे याचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर आता आपण बघूया नॉन इन्फेक्शियस डिसीज. तर आता नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय की जे ह्युमन कॉन्टॅक्ट थ्रू फैलत नाहीत, म्हणजे एखाद्याच्या खोकल्याने किंवा इतर गोष्टींनी ते फैलत नाहीत, तर त्याला नॉन इन्फेक्शियस म्हणतात. त्यातील पहिला डिसीज आपल्याला इथे दिलेला आहे कॅन्सर. कॅन्सर काय आहे? अनकंट्रोलेबल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. म्हणजेच पेशींची वाढ चुकीच्या पद्धतीने जर होत असली, अनकंट्रोल पद्धतीने जर होत असली तर त्याला कॅन्सर म्हणतात. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरियस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. म्हणजेच कॅन्सरच्या सेलचा जो ग्रुप तयार होत असतो त्याला मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हणतात. आणि कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमच, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, टिश्यू लाईक ब्लड. म्हणजे कॅन्सर कुठे पण तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही ऐकलं असेल की पोटाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, तर यासारखे कॅन्सरचे हे म्हणजेच या ऑर्गनला कॅन्सर खराब करू शकतो. तर रिझन्स काय आहे? कन्झम्पशन ऑफ टोबॅको, म्हणजे गुटखा वगैरे जे खातात, स्मोकिंग करतात, अल्कोहोलिझम करतात, तर त्यांना कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते, म्हणजे जास्त चान्सेस असतात. लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रूट अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड, म्हणजे तुमच्या अन्नामध्ये जर यांची कमतरता असेल तरी देखील तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर हे जंक फूड आहे, तर त्याचं जास्त प्रमाणात सेवन जर तुम्ही केलं तरी देखील तुम्हाला धोका आहे. आणि हेरिडिटी म्हणजेच अनुवांशिकता हे देखील एक रिझन असतं. यासाठी सिम्पटम्स कोणते आहे ते बघा. तुम्हाला खोकला येत असतो आणि तुमचा व्हॉईस जो असतो तो होर्स होत असतो. डिफिकल्टी इन सॉल्विंग, म्हणजेच तुमच्या पेशी ज्या आहेत, म्हणजे तुमच्या जिथे तुम्हाला तो कॅन्सर होत असेल तिथे सूज येत असते. इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन. आणि लम्स इन ब्रेस्ट, अनएक्सपेक्टेड वेट लॉस म्हणजे वजन कमी होणे. आणि हेअर लॉस देखील तुम्हाला येथे होत असतो. कॅन्सरसाठी कोणत्या मॉडर्न डायग्नोसिस टेक्निक्स आहेत बघा. व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. तर यामुळे डायग्नोसिस होत असते बघा. MRI केला जातो, मॅमोग्राफी, बायोप्सी. आणि ट्रीटमेंटसाठी अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड लाईक केमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. म्हणजे यासाठी या प्रकारच्या ट्रीटमेंट वापरल्या जातात. केमोथेरपी, रेडिएशनसोबतच रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी जे आहे ते वापरले जाते. त्यानंतर इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट बघा. कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ कॅन्सर. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर कॅन्सर. अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, च्युइंग अँड स्मोकिंग. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तेच या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर डायबिटीज बघा. डायबिटीजवरती MPSC क्वेश्चन विचारत असते तुम्हाला, सो त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर, ग्लुकोज इन ब्लड. बघा आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोजचं प्रमाण असतं तर ते प्रमाण मेंटेन करण्याचं काम इन्सुलिन करत असतं. आणि इन्सुलिन कुठे प्रोड्यूस होत असतं तर पॅनक्रियाजमध्ये प्रोड्यूस होत असतं. तर इथे दिलेलं आहे बघा. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. म्हणजे जर तुमच्या पेशीमध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल तर त्यामुळे ग्लुकोज लेवल ज्या आहे त्या वाढत असतात आणि त्या कंट्रोल होत नाही. यालाच आपण डायबिटीज असे म्हणतो. आता याचे सिम्पटम्स काय आहेत तर फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्री वारंवार लघवीला जावे लागणे. इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस, म्हणजेच तुमचं वजन अगदीच कमी होणे. आणि रिझन्स काय आहेत तर हेरिडिटरी असू शकतात, म्हणजे हेरिडिटी तुमचं रिझन असू शकते. अनुवांशिक तुम्हाला हा आजार जर असेल तर तुमच्या पुढील पिढ्यांना देखील तो होऊ शकतो. ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, म्हणजेच अगदीच फिजिकल एक्झरसाइज कमी असणे, याने देखील तुम्हाला चान्सेस असतात. आणि मेंटल स्ट्रेस जर असेल तरी देखील तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. आणि इथं दिलेलं आहे बघा.
इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड, म्हणजे संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट भारतामध्ये आहेत. आणि आता जर बघितलं तर ॲप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री, म्हणजे आत्ता 7 करोडपेक्षा जास्त डायबिटीज पेशंट भारतामध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे हार्ट डिसीज. एफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असतो किंवा ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय कमी होत असतो, त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात कार्य करावं लागतं आणि त्यामुळे त्याच्यावरती स्ट्रेस येत असतो, त्यामुळे तुम्हाला हार्टचे डिसीज जे आहेत ते होत असतात. त्यामुळे हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. म्हणजे कुणाला जर हार्ट अटॅक आला तर डॉक्टरांना लवकरात लवकर भेटून कन्सल्टेशन करणं किंवा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या स्वरूपाचे सिम्पटम्स असतील, तर या स्वरूपाचे लक्षणं असतील तर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची आहे. सिव्हिअर चेस्ट पेन म्हणजे सतत छातीत दुखणे आणि शोल्डर दुखणे, बघा तुमचे नेक अँड आर्म्स दुखणे, हातामध्ये क्रॅम्प्स येणे, अनइझीनेस आणि ट्रेमर्स होणे, तर यासारखे लक्षणं आहेत. आणि रिझन्स बघा इथे दिलं आहे कशामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, तर स्मोकिंगमुळे, अल्कोहोलिझममुळे, डायबिटीजमुळे, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर आणि एन्झायटी, तर यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. बघा आता इथं ऑलवेज रिमेंबरमध्ये पॉईंट जे आहे ते वाचणे गरजेचं आहे. इच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन्स. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनीवन. Diseases can be cured by proper medical treatment and not by chanting mantras or performing magic tricks. इथे आपल्याला सांगितलेलं आहे की डिसीजेस जे आहे ते प्रॉपर ट्रीटमेंटने क्युअर होऊ शकतात. म्हणजे कोणती अंधश्रद्धा असेल तुमच्या मनामध्ये तर त्यामुळे ते क्युअर होऊ शकत नाही, प्रॉपर ट्रीटमेंटच लागणार आहे. आता हार्ट डिसीजसाठी वेगवेगळ्या मेजर्स अप्लाय करण्यात येतात म्हणजे हार्ट डिसीज बरा होण्यासाठी. एक म्हणजेच एन्जिओप्लास्टी, दुसरं म्हणजेच बायपास सर्जरी करावी लागते, काहींना ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर म्हणजे हृदयामध्ये पेसमेकर बसवतात. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, हार्ट ट्रान्सप्लांट बऱ्याच वेळा करावं लागतं. तर यासारख्या ट्रीटमेंट्स आहेत हार्ट डिसीजसाठी. त्यानंतर फर्स्ट एड काय आहे हार्ट डिसीजसाठी, तर पहिल्यांदा तर कुणाला हृदयाचा अटॅक आला असेल, हार्ट अटॅक आला असेल तर 108 या नंबरवरती कॉल करायचा आणि पेशंटची कॉन्शियसनेस बघायची, त्याचे शोल्डर्स वगैरे हलवून बघायचे आणि पेशंटला जो आहे तो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये झोपायचा आहे खाली आणि त्याच्यावरती कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS नावाची एक टेक्निक आहे ती परफॉर्म करायची आहे. याविषयी तुम्ही गुगलवर बघू शकता COLS नेमकं कसं करतात. यूट्यूबला देखील बरेच व्हिडिओ आहेत. प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. तर हे तुम्ही यूट्यूबला बघू शकता, बघून घ्यायचं आहे. एक जनरल नॉलेजचा भाग आहे, बघून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा मिसयूज ऑफ मेडिसिन इथे दिलं आहे. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रेस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. बऱ्याच वेळा तुम्ही डॉक्टरने न सांगितलेल्या गोळ्या देखील घेतात डायरेक्टली मेडिकलवरून, तर त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो असं इथे सांगितलेलं आहे. वेगवेगळे जेनेरिक मेडिकल्स असतात तिथे तुम्हाला कमी किमतीमध्ये या मेडिसिन मिळत असतात. त्यानंतर इथे दिल्ला आहे आपल्याला बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेलिब्रेटेड प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015 म्हणजे 1 जुलै 2015ला प्रधानमंत्री जन औषधी योजना लॉन्च केली आणि जनऔषधी स्टोअर जे आहे ते देखील लॉन्च झालेले आहे. इथं बघा काही महत्त्वाचे दिवस दिलेले आहे. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे आणि 14 जून जे आहे तो वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणजे रक्तदान दिवस, जागतिक रक्तदान दिवस आणि 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून ओळखला जातो. सो हे डेज तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या चॅप्टरमध्ये तुम्हाला सर्व काही डिसीजेस जे असतात त्याचे सिम्पटम्स, ते डिसीजेस क्युअर करण्यासाठी नेमक्या काय मेजर्स वापरल्या जातात तर हे माहिती दिलेली आहे जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. आपण लवकरच सर्व पार्ट्स जे आहेत ते घेऊन येणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.